मराठी अभिनेते गिरीश ओक हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. गिरीश ओक यांनी 2 विवाह केले आहेत. यापूर्वी त्यांचं पहिलं लग्न गिरिजा ओकच्या आईशी म्हणजेच पद्मश्री पाठक यांच्याशी झाले होते, पण नंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या घटस्फोटानंतर गिरीश यांनी दुसरं लग्न केलं, मात्र या दुसऱ्या लग्नानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इतकंच काय तर माझ्याकडे होतं नव्हतं ते सगळं गिरिजा व तिच्या आईला देऊन टाकावं लागलं असंही त्यांनी सांगितलं आहे. तर दुसरी पत्नी पल्लवी हिला आमच्या घटस्फोटाची विलन ठरवण्यात आलं असंही ते म्हणाले. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले की या सर्व प्रकरणाबाबत एकच बाजू दाखवली गेली, माझी बाजू कुणाला कळलीच नाही. गिरीश ओक म्हणाले की कायदा हा बायकांच्या बाजूने असतो, त्यामुळे या घटस्फोटामध्ये माझी चूक होती असा अनेकांचा गैरसमज झाला. त्यावेळी मी फक्त काम करत होतो, माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते देखील मला माहिती नव्हतं. मी विश्वास ठेवला आणि तिथेच माझी चूक झाली. पण घटस्फोटाच्या वेळी माझ्याकडे होतं नव्हतं ते सगळं मी पहिल्या पत्नीला आणि मुलीला देऊन टाकलं. दुसऱ्या लग्नानंतर मी शून्यापासून सुरुवात केली. यावेळी गिरीश ओक यांनी पत्नी पल्लवीचं कौतुकही केलं. काहीही नसताना तिने साथ दिली, तिच्यामुळेच मी हे सगळं करू शकलो असंही गिरीश ओक म्हणाले. गिरीश ओक यांना पहिल्या पत्नीपासून गिरिजा ओक ही मुलगी आहे, तर पल्लवी आणि गिरीश यांना देखील एक मुलगी आहे आणि दोघांचाही संसार सध्या सुखात सुरू आहे.